मित्रांनो, निसर्गातील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात खतरनाक दुश्मनी कोणती असा प्रश्न विचारला तर डोळ्यासमोर एकच नाव येतं, साप आणि मुंगूस. विंचवाचं बिराड पाठीवर असं म्हणतात, पण मुंगूस आणि साप समोर आले की मृत्यू कोणाच्या तरी एकाच्या पाठीवर नक्कीच बसलेला असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या दोघांच्या लढाईचा निकाल ते भिडण्यापूर्वीच आधी निसर्गाने लावलेला असतो. लोकांना वाटतं ही फक्त वेगाची लढाई आहे, पण मित्रांनो, हा केवळ वेगाचा नाही तर बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचा एक अजब डाव आहे. आज आपण याच डेथ मॅच मागचं गुपित उघडणार आहोत. नमस्कार, मी रवी, तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. बहुतेक लोकांना वाटतो मुंगूस खूप चपळ असतो म्हणून तो वाचतो. हे खरं आहे, पण पूर्ण सत्य नाही. मुंगसाच्या शरीरात निसर्गाने एक नॅचरल अँटीडोट फिट केलाय. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर सापाचं विष शरीरातल्या त्या रिसेप्टरवर हल्ला करतं. मुंगसाच्या शरीरात त्या रिसेप्टरची रचना थोडी वेगळी असते. सापाच्या विषाची चावी मुंगसाच्या शरीराच्या कुलपाला लागतच नाही. त्यामुळे जर चुकून सापाने मुंगसाला चावा घेतला तरी त्या विषाचा मुंगसावर तितकाच परिणाम होत नाही जेवढा तो इतर प्राण्यांवर होतो. म्हणजे निसर्गाला मुंगसाला जन्मताचा एक विषाचं बुलेट प्रूफ जॅकेट म्हणून पाठवलं आहे. आता येऊया वेगावर. सापाचा हल्ला हा जगातील सर्वात वेगवान हालचालीपेक्षा एक मानला जातो, पण मुंगूस हा सापाच्याही 2 पावलं पुढे आहे. साप जेव्हा फणा काढून डंक मारायला उभा राहतो तेव्हा मुंगूस फक्त बाजूला सरकत नाही, तर तो सापाच्या हल्ल्याचा पॅटर्न ओळखतो. मुंगूस सापाला कधी थकवतो, तो इकडून तिकडे उड्या मारतो, सापाला गोंधळात टाकतो. साप वारंवार वार करून जेव्हा थकून जातो तेव्हा हालचाली थोड्या मंदावतात. बरोबर त्या क्षणी मुंगूस सापाच्या मानेवर किंवा डोक्यावर घाला घालतो. पण प्रश्न असा पडतो की निसर्गाने मुंगसाला इतकं ताकद का दिली? साप इतका विषारी असूनही मुंगसासमोर हतबल का होतो? याचं उत्तर आहे निसर्गाचं संतुलन. जर मुंगसासारखा प्राणी नसता तर सापाची संख्या इतकी वाढली असती की निसर्गाचं चक्र पूर्ण बिघडलं असतं. म्हणून मुंगूस हा सापाचा नैसर्गिक कंट्रोलर आहे. निसर्गाने मुंगसाला फक्त शिकारी बनवलं नाही, तर त्याला सापाच्या विषापासून वाचवण्याची शक्ती देऊन सापाच्या दहशतीला लगाम घातलाय. पण याचा अर्थ असा नाही की मुंगूस दरवेळी जिंकतोय. कधी कधी मोठा नाग किंवा अजगर मुंगसाला सुद्धा भारी पडू शकतो. निसर्गात कोणीच अमर नसतं. तर मित्रांनो, साप आणि मुंगसाची ही लढाई म्हणजे केवळ 2 जीवांचा संघर्ष नाही, तर निसर्गाचं एक अजीब गणित आहे. आपल्याला वाटतं की ते एकमेकांचे शत्रू आहेत, पण खरं तर ते निसर्गाचं संतुलन राखणारे 2 महत्त्वाचे घटक आहेत. तुम्हाला साप आणि मुंगसाच्या लढाईचा असा एखादा किस्सा माहिती आहे का? किंवा कधी तुम्ही ही लढाई प्रत्यक्षात पाहिली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच खोलविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. धन्यवाद.